असेल मित्रांनो, ही बघा एवढी लाइटिंग, किती 15 मिनिटात एवढे मासे, ते पण वल्गणीचे गाबडीत भरलेले. हा वल्गणीचेच. बोल ना. सगळेच. हा आपला फेवरेट मासा आहे. आणि इथे एक दुसरा एक होता कुठेतरी, हा बघा, हा हे दोन मासे आपले. तर मित्रांनो आज आलो फिशिंगला. आजची फिशिंग थोडी वेगळी आहे आणि अशा लोकेशनवर आहे जिथे पाणी खूप डीप आहे. दांडी मासे आणि खवली किंवा बलोकी अशा टाईपचे आपण मासे पकडण्याचा ट्राय करूया. तिकडनं बघा विक्रांती मॅडम आलेत आपल्यासोबत. विक्रांती मॅडम आहेत आणि आपण एक बोटीचं जाळे आणलेत आणि बघूया आता आपल्याला काय मासे मिळतात. म्हणजे जाळे पाण्यात सोडून घेऊया. ये चल इकडनं समोरून ये. तर आपल्याला हेल्पला विक्रांती आले सोबत. आपण आपला हा धागा धाग्याच्या साहाय्याने आपण जाला तिकडे ओढणार आहोत त्या साईडला, कारण का आपल्याला न भिजता मासे पकडायचे आहेत. तर बघू एक टेक्निक आपण यूज करून काय मिळतो का. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो तिकडे विक्रांतीने जाऊन त्या साईडून जाला आपला खेचलाय आणि अशा टाईपमध्ये आपण जाला टाकून घेतला बघा पाण्यात. इकडनं धाग्याच्या साहाय्याने जाला खेचून घेतला आणि हा स्पेस कंप्लीट केला आपण पूर्ण. जाला दिसत असेल, फ्लोटिंग दिसत असेल थर्मसचे. तर याला काय मासे अडकतात ते बघूया आणि आता दुसरा जाला टाकूया. हा आपला जाला आहे, एक बोटीचा मारा आहे आणि ही फिशिंग नेट. तर बघू किती मासे मिळतात. तर मित्रांनो आणखी एक जाला अशा प्रकारे टाकून घेतला बघा. हा एक जाला टाकला वरून रस्सीच्या साहाय्याने. इकडे विक्रांती मॅडम आहेत आणि तिकडे एक टाकला आहे हा वाला आणि हा सेकंड वाला. असे दोन जाले टाकलेत. बघू आता आपल्या जाल्यांना काय मासे मिळतात. तोपर्यंत जाऊया कॅबिनमध्ये. तिथं स्कूटी लावले, इकडनं पाऊस आला खूप जोरात. तर जाऊया आता कॅबिनमध्ये. तिथं चल. तर मित्रांनो, तर कसा अनुभव वाटतोय तुला, तू फिशिंगला आलीस? हां मस्त. म्हणजे आता या टायमिंगला कोणते मासे मिळतात? कोणते मासे मिळतात म्हणजे तुझ्या आयडियानुसार या टायमिंगला? शिवडा. पण म्हणजे असं कुठल्या सीझनचे? आता सीझन कुठली चालू आहे? पावसाळा. पावसाला आहे, तुम्हाला पण माहिती आहे. पण तू आता मगाशी काय बोललीस, तुला कुठले मासे खायचे आहेत? वल्गणीचे मासे खायचे आहेत का? ठीक आहे. तर आपण आता ट्राय करूया वल्गणीचे मासे पकडण्याची. तर मित्रांनो किती रिस्की स्पॉट आहे बघा. इथून पूर्ण डीप आहे, कॉरी आहे. हा इकडनं जवळजवळ 20 ते 30 फूट खाली होईल. हां, आणि पाण्याच्या आतमध्ये पण तेवढीच खोली आहे, डीप जास्त आहे आणि दगडं पण आहेत पलीकडं. त्या साईडला फुल पाऊस पडतो आहे आणि इकडच्या साईडला पूर्ण उजेड आहे. असं आहे आजचा क्लायमेट. जर इकडे कदाचित पाऊस आला तर मासे जास्त मिळतील. आणि एक जाला आपला त्या साईडला आहे, तिकडं मरल मासा होता, तो आवाज झाला पाण्यात तिकडे पलीकडं. तर बघू. इथे मगाशी आम्ही उचललेलं थोडंसं 2-3 मासे अडकलेत झालेला. तर नंतर तुम्हाला काढून दाखवेन काय मासे मिळालेत ते. तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो. तर फ्रेंड्स तुम्हाला एक मरल दाखवतो. हा बघा, मरल मासा आहे. दगडाच्या खालून बाहेर आलाय, आपल्या जाळ्याच्या थोडा क्लोज येतो आणि आपल्या जाळ्यात तसं पण तो अडकणार नाही आहे. त्याच्या समोर आपला जाळा येते आणि हा इथे तो बसलाय.
तर मित्रांनो आता 20 मिनिट झाले आपण जाळं टाकल्यानंतर. आता आपण चेक करतोय. विक्रांती मॅडम तिथे वर थांबलेत, जास्त पाठीमागे थांब, पुढे नको येऊ. आणि आता जाळ्याला मासे काय लागलेत ते बघूया. आपल्याकडे मोबाईल पकडायला आता कोणी माणूस नाही आहे, तर एका हाताने तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, पहिलाच फंटूस आहे. हे बघा, मासे तर खूप लागलेत मित्रांनो. इथे भरपूर आहेत, भरपूर आहेत. इथे 2 आहेत मित्रांनो. पलीकडे पाण्यात दिसत असतील तुम्हाला. आता मोबाईल पकडायला काही चान्स नाही आहे, तर मी मोबाईल इथे ठेवतो. तर मित्रांनो मोबाईल दगडाला लावून ठेवला आहे, पण अँगल कुठला बनतो ते पण माहिती नाही आहे. तरी पण दाखवतो. हा एक फंटूस आहे. आपल्याला फंटूस पकडायचंच नाही आहे. पहिली गोष्ट, फंटूस फक्त आपण खाडीचे खातो. हा फंटूस सोडून दिला. हे बघा मित्रांनो, फंटूस होता तो, नको पाहिजे होता. हे बघा मित्रांनो, कदाचित दिसत असेल तुम्हाला मासे, किती मासे लागलेत ते. खाली बघा, खालच्या साईडला एकदम लाईट आहे. इथून हळूहळू झाला सोड. ही बघा मित्रांनो लाईटिंग किती. 15 मिनिटाचं काम 25. जास्त आपण 15 मिनिट जाला ठेवला पाण्यामध्ये. आणि जी दांडोशी बोलत होतो ना, जी दांडोशी पाहिजे होती ती बलोक पण आहे, दांडोशी पण आहे. आपले 2 फेवरेट मासे पण आहेत. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, कदाचित दिसत असतील तुम्हाला मासे. हे आपली आज की लाइटिंग ना, एकदम परत खेचायचं आहे तुला झाला. दिसत असेल मित्रांनो. हे बघा, एवढी लाइटिंग किती. 15 मिनिटात एवढे मासे, ते पण वल्गणीचे गाबुलीत भरलेले. हां, वल्गणीचेच. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो कॅमेरा समोर. हे बघा मित्रांनो, बोल ना. सगळेच. हा आपला फेवरेट मासा आहे. आणि इथे एक दुसरा एक होता कुठेतरी. हा बघा, हा. हे 2 मासे आपले फेवरेट आहेत. तर मी तुला आता सर्व मासे काढून घेतो, नंतर दाखवतो. तर मित्रांनो हे सर्व मासे काढून घेऊया, त्याच्यानंतर परत व्हिडिओ दाखवतो तुम्हाला दुसऱ्या जाळीला किती मासे मिळालेत ते. तर एक वेळ याचे मासे सर्व रिलीज करून जाळीमध्ये ठेवूया आपल्या. तर कीप वॉचिंग. तर मित्रांनो पहिला जाळा आपण काढून घेतला आहे. बघा, पहिल्या जाळ्याची एवढी मच्छी मिळाली आपल्याला. हे बघा, एवढे मासे आपल्याला एकच झोल्यात मिळाले. एक वेळ फक्त जाळा टाकला आणि लगेच काढला आहे. तर एवढे गाबुलीचे मासे, अंड्यांचे मासे सर्व एवढे मासे मिळाले. साईज पण छान आहे माशांची. आणि आपला जाळा एक बोटी आहे, त्याच्यामुळं सेम साईजचे मासे मिळतात. तर जे मासे आपल्याला पकडायचे होते तेच मासे मिळालेत. आणि पुन्हा एकदा जाळा टाकून घेतला आहे. विक्रांतीने वरच्या साईडतून जाळा खेचला आहे. तर आता आपण सेकंड जाळा उचलूया तिकडे जाऊन. तर तो पण जाळा दाखवतो कसा प्रोसेसमध्ये मी खेचतो आहे. तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपण आता सेकंड जाळा घ्यायचं. सेकंड जाळा मित्रांनो आपले फ्रेंड्स लोक आले. या जाळ्याला कदाचित मासे नसतील, कारण का जाम डीप पाण्यामध्ये सोडलेला हा जाळा. तरी पण आहे 2-3. जवळून दाखव आणि व्यवस्थित दाखव. इकडे हे बघा, कॅमेऱ्यात बघ तू. हे बघा मासे, जवळून दाखवले तरी चालते. तर आपण यांना सुद्धा असंच बाहेर खिचून घेऊ जाळा पूर्ण. आणि बाहेर आल्यावर मासे काढू सर्व, कारण का जास्त डीपमध्ये न भिजता आपल्याला मासे पकडायचे होते. त्याच्यामुळे आपण रशीच्या साहाय्याने जाळे पाण्यात सोडले. आणि फिश पण चांगल्या साईजचे मिळालेत आपल्याला. बलोकी वगैरे पाहिजे होते ते पण मिळालेत. जास्त डीप पाण्यामध्ये होते तिकडे आपल्याला मासे नाही मिळाले.
पण भरपूर मासे मिळाले. तर हे सुद्धा मासे काढून घेऊया. ये इकडं इथे. तर बघा मित्रांनो, या जाळेला पण चांगले मासे मिळाले आहेत आपल्याला. जाळे तर आपले आहेत ना, असे जाळे आपले एकदम प्रॉपर पण नाही आहेत, फाटलेले 2 तुकडे आहेत. त्याच्याने आपण आपला फेवरेट मासा बलोकी इथे आहे की असे 2-3 मासे मिळाले आहेत. तिकडे पाण्यात आहे की हा बघा. आणि हे मासे, तर एवढे मासे आता आपण काढून घेऊया पटापट. काढशील सर्व? कसं काढायचं मला विचारते. तर मित्रांनो, सर्व मासे पुन्हा एकदा काढून घेऊया आणि झाले परत पाण्यात सोडू. त्याच्यानंतर आपल्याला आणखी 15 मिनिटाचा टायमिंग असेल. त्याच्यानंतर आपण घरी जाऊया. बघू, दाखवतो तुम्हाला किती मासे मिळतात आपल्याला. जास्ती असतं आत्ता तो 15 मिनिट, हे 15 मिनिट, पण सेम टाईमला झाले सोडलेले. 15 ते 20 मिनिटाच्या टायमिंगमध्ये आपल्याला भरपूर मासे मिळालेत. तर आणखी पण पकडण्याचा ट्राय करू. मासे एकदम गाबुलीचे आहेत, तुम्हाला दाखवतो एकदम चवलून. हे बघा, अंडी कदाचित दिसत असतील, पकडल्यावर लगेच बाहेर येतात. तर पुन्हा एकदा मित्रांनो जाळे टाकून घेतलेत. एक जाळ्याची आपण एक टाइमचे मासे मिळालेत आपल्याला भरपूर. सर्व मासे दाखवतो तुम्हाला. त्या जाळ्यात आणि या जाळ्यात आपल्याकडे 2 जाळ्याचे तुकडे आहेत. एक जाळ्याचे पण 2 तुकडे केलेत. तर बऱ्यापैकी मासे मिळाले आहेत. बघा, एवढे मासे मिळाले आहेत. एवढे मासे आहेत आपले. तर दाखवतो आणखी पुढच्या वेळेला काय मिळतात. हा आपला लास्ट सेकंड अटेम्प्ट असेल आणि लास्ट. तर बघू काय मासे मिळतात. तिकडनं आपली वितू येते. तर आता जाऊन जरा पावसाची प्रतीक्षा करतो. तिकडे बघा पूर्ण ढग वगैरे भरले आहेत, पण पाऊस मगासपासून येतच नाही. जर कदाचित पाऊस आला बाय चान्स तर आपल्याला मासे 2 पटीने जास्त मिळतील, डबलने मासे मिळतील. पण कधीपासून पाऊस होत नाही. तर मित्रांनो, आपल्याला जे पाहिजे होतं तेच आता झालं आहे. पावसाची वाट बघत होतो आणि आता अचानक पाऊस लागला आहे. आपल्याला आता मासे मिळण्याचा हे जास्त होईल चान्सेस, कारण का जसा पाऊस पडेल तसं डबलने मासे मिळतात. तिकडे एक झाला आहे आणि खूप जोरात पाऊस लागला. तर हा पाऊस आता जरी 15-20 मिनटं राहिला तरी पण आपले जाळे पुन्हा एकदा भरतील. तर पावसाच्या नंतर किती मासे मिळतात ते दाखवू. पाऊस येण्याआधी तर तुम्हाला दाखवले एवढे मासे मिळाले आपल्याला. तर आता पावसाच्या नंतर किती मासे मिळतात ते दाखवतो. तर आणि आम्हाला सेफ्टीसाठी ते कॅबिन आहे, आम्ही कॅबिनमध्ये आहोत. दीदी आहे आपली, विक्रांती दीदी. इकडे आपली स्कूटी आहे आणि इकडे आपण स्वतः. तर बघू किती मासे मिळतात. तर मित्रांनो, पुन्हा एकदा ट्राय करतो आहे. आपले झाले सेकंड अटेम्प्टमध्ये. आणखी 20 मिनिट थांबलो आपण. एक वेळ 20 मिनिटमध्ये खूप मासे मिळाले, 15-20 मिनिटमध्ये. तर आता आणखी 20 मिनिटानंतर दोन्ही जाळे चेक करतो आहे. मासे काढायला आपण बाहेर घेऊन जाऊया. आता विक्रांती आले सोबत आपल्या. आणि काय मासा का, मला माहिती तो असंच काहीतरी खेळ करते. हा बघा, जे हातातला मासा, माशाचा पिल्लू येते सोडून. आणि ये चल पटकन, फास्ट येतो, फास्ट आलीस. अरे आपलं 2 मासे इथंच राहिले मागासचे. तर मित्रांनो, हे बघा, मागाशी 2 मासे विसरून गेलो. तर आता काढू आपण त्यांना. हे चल दर आगे, इकडे इथे इथे उभी राहा. व्यवस्थित पकडायचं, नाही तर टाकतील पाण्यात. तर मित्रांनो, आपण जाला काढून घेतो. पाऊस पडून सुद्धा मासे जेवढे आपल्याला अपेक्षा होती तेवढे नाही लागले, तरी पण लागलेत बऱ्यापैकी. हे बघा, हे बघा मित्रांनो, जेवले बघा, जेवून मी पण दाखव. तर बघा मित्रांनो, हे मासे, एवढे सगळे मासे. पुन्हा एकदा हा झाला
बऱ्यापैकी भरला. एक मासा बघ काका, त्याची काबुलीच निघली. तो बघ तिथे के तिथं 2 येन समजला. ते चालता बघ तुरु तुरु तुरु. हे आपले आजचे मासे, एवढे मासे मिळाले बघा. तर आता सेकंड झाला, पाठीमागे पडशील. सेकंड झाला, ओपन करून बघूया किती मासे मिळाले. या जाळ्याचे मासे बघा, खालचे एवढे सगळे मासे मिळाले. बघू जरा, मोबाईल दे. स्टॉप करू कर, बोट कर कॅमेरा. तर मित्रांनो, सेकंड झाल्यामध्ये मासे दाखवतो तुम्हाला किती मिळाले. वरती जास्त टायर बांधलाय नाही. तर मित्रांनो बघा, आपल्याला मासे मिळाले. सेकंड झालेला या वेळेला मासे कमी मिळाले. कदाचित 4 का 5 पीस आहेत फक्त. कारण जाला वर राहिले ना, पाऊस असून सुद्धा मासे जेवढे हवे होते तेवढे मिळाले नाही. असं नाही मासे मित्रांनो जास्त मिळाले, तरी पण 4 का 5 पीस बलोकीचे मिळाले. हे बघा, दिसत असतील कदाचित. तर मित्रांनो, हे सेकंड झाल्याचे मासे. याच्यात आहेत आणखी बऱ्यापैकी पीस आहेत, मध्ये मध्ये दिसत असतील. 4 का 5 पीस, 6 पीस आहेत. आणि याला खूप आहेत. एवढे सारे मासे लागलेत आपल्याला जाळ्याला. सेकंड अटेम्पमध्ये पण चांगले मासे मिळालेत. तर आता जाळे आपण काढूया, पाऊस पण पडतोय. 1 तास ते 1.25 तास दिले असेल माशांना. 15-20 मिनिट असे थांबलोय 2 वेळेला. आणि आता आपण निघतोय घरी. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा. वितू बोल, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. हां, तर मित्रांनो वितूच्या रिक्वेस्टला एक वेळ सपोर्ट द्या खूप. टाटा बाय बाय. भेटू अशा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो. तर मित्रांनो, जाळ्यातून मासे वगैरे साफ केलेत. दोन्ही जाळे साईडला काढून ठेवलेत. आणि आजची किती फिशिंग झाली आपली ते दाखवतो. 1-1.5 तासाची फिशिंग आहे आपली, ती दाखवतो किती मासे आहेत. हे बघा, एवढे सगळे मासे मिळाले. वेगवेगळ्या टाईपचे बलोक आहेत, दांडोशी आहेत आणि एवढे मासे मिळालेत. वितू बघ इकडे. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कोलिंबाई कसा वाटत दिला? मस्त. वाटा कसा दिला? मस्त काय? 50. इकडे बघ.